बरं वाटतं. आणि अशा प्रकारचे हे सगळं आहे मोठमोठे गरज. का बरं वाटतं, मला बरं का वाटतं, कळलं का? तर ते आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे, मला बरं का वाटलं. तर हे मेंदूशास्त्रानुसार सगळं पुस्तक तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठले रसायनं वाहतात मेंदूमध्ये आणि त्यामुळे मला बरं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर तसंच एक पुस्तक हे दुसरं मला दिसलं आणि हे माझी वाट भरकटत होतं. चमत्काराचे विज्ञान. तर ह्याच्यामधल्या अनुक्रमणिका तुम्ही बघाल, ह्याच्यामधली अनुक्रमणिका बघाल तर तुम्हाला हे सगळं समजून येईल. आणि हेच सगळं आपण महिलांना पुरुष प्रधान संस्कृती लादलेली आहे त्यांच्यावर. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिलेलं नाही किंवा काय दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जो काय ह्यांच्या अपरोक्ष जो निर्णय घेतलेला असतो तर तो त्यांना अडचणीमध्ये आणू शकतो बऱ्याच वेळेला. तर अशा प्रकारचं हे आहे. तर याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. चमत्कार करणारे सगळे बदमाश असतात, मी सोडून बरं का. चमत्काराला नमस्कार करणारे मूर्ख असतात आणि चमत्काराला आव्हान देत नाहीत ते भित्रे असतात. ह्या शेवटच्या 2 कॅटेगरी आहेत ना, त्या फसण्याच्या लाईनमध्ये आहेत. त्यामुळं सजग व्हायचं आणि प्रत्येक गोष्ट तपासून बघायची, त्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की असं करा मग तसं होईल, असं करा मग तसं होईल. त्याचं प्रमाणीकरण झालेलं नसतं. प्रमाणीकरण झालेलं नसतं. एक जागतिक लेवलला प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी हे प्रमाणीकरण झालेलं नसतं. आणि हे सगळं काय व्यक्तिसापेक्ष असतं. ह्यांनी केलं ह्यांना झालं, ह्यांनी केलं नाही ह्यांना झालं. असं नाही पाहिजे. सायन्स असं नसतं. पण आता तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास केला म्हणून मला सांगा, एखाद्या व्यक्तीनं स्वतः अनुभूती घेतली खरी खोटी जी काय असेल, त्याच्या पाठोपाठ जाणारा जो समूह आहे, संख्येनं 50 असेल, 100 असेल, 200 असेल, ह्या केसमध्ये तर खूप जास्त दिसतोय. हे का घडतं? तेच की मला बरं वाटतं. तीच एक गोष्ट आहे. कळलं का? हां, बरं वाटतं. आणि मोह आणि आशा, भीती आणि आशा, भीती आणि आशा असं काय सांगितलं आहे? सौभाग्यवती हो, अखंड सौभाग्यवती होती. म्हणजे नवरा तुझा राहिला पाहिजे. मी भीती दाखवली, तुझ्या मिस्टरांना धोका आहे बरं का, जीवाचा धोका आहे. त्यामुळं तयार आहे ती काही पण करायला, काही पण करायला तयार आहे. मग तिला ते लॉजिक पटत नाही, पण तरी पण काय सांगितलं, नवरा मरेल, अशा प्रकारची भीती घातली. आणि श्रीमंत लोकांना काय भीतीची गरज नाही. त्यांना काय, तुमच्या संपत्ती टिकली पाहिजे पिढ्यानपिढ्या. तुमच्या याच्यावर डोळा आहे ह्या लोकांचा. आणि राजकारण्यांचं काय? राजकारणी अनिश्चितता आहे की नाही. अनिश्चितता आहे, कधी पडेल सांगता येत नाही. एकतर माझ्यामध्ये पात्रता नाही आहे, तरी पण मला पद मिळालंय. जायची शक्यता पात्रता आहे आणि मला मिळत नाही, असा स्वतःचा एक भाव आहे. मिळत नाही आणि पात्रता नाही आहे तरी पण मिळालंय, तर ते टिकलं पाहिजे. कळलं का? ह्या सगळ्या चारी बाजूनी ते सगळं अशी आयडिया करून त्या सगळ्या. खरं तर ना, आपल्या वारकरी संप्रदायानं आणि जो विठ्ठल संप्रदायाचा मोठा देव आहे, त्याला कुठली कर्मकांड चालत नाहीत. त्याला त्याची गरजच नाही विठ्ठलाला. आणि प्रत्येक आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी हेच सांगितलंय, हे थोतांड आहे सगळं. तुमचा भाव ज्या कुठल्या धर्माप्रती किंवा ज्या ईश्वराप्रती असेल तो तुम्ही ठेवा, पण ती जी धुसर सीमारेषा आहे ना, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली, ती कधी तुम्ही सोडून देता हे लक्षात नाही आलं की काय होतं. त्याचं उदाहरण म्हणजे हे नाशिकचं आत्ताचं ते प्रकरण आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय, आमचा हा प्रयत्न कुठल्याही धर्माच्या विरोधातला नाही आहे. जे डॉक्टर दाभोळकरांनी सांगितलं होतं, फक्त तुम्हाला जागृत करत असताना या प्रकरणाची जी वाढती व्याप्ती आहे, त्याच्यात काय काय आता आपल्याला बघायला लागेल असं आता दिसते. कारण त्यातले जे काही व्हिडिओ फिरत आहेत ते फारच घृणास्पद आहेत. तर हे पुढं किमान होऊ नये ह्यासाठी तुम्ही जागृत राहा. तुम्हा सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. मी याचं विश्लेषण करणार. करा ना. ठीक आहे. शेवटची 5 मिनिट आहेत पण तुमच्याकडे. ह्याच्यामध्ये काय भरलं होतं? पाणी. विज्ञानामध्ये बोलायचं. विज्ञानामध्ये H2O भरला होता. H2O. प्रथम टोपण त्यावेळेला दिलं, टोपण माझ्याकडे घेतलं. इथे एक हरभरा एवढा खडा ठेवला होता कॅल्शियम कार्बाईडचा, CaC2 म्हणा, CaC2. तो खडा मी टोपणामध्ये लपवला आणि याच्यामध्ये टाकला. आणि रासायनिक अभिक्रिया सुरू झाली, गॅस तयार झाला, ॲसिडिलिन वायू तयार झाला. तो ज्वालाग्रही तो पेटवला, खाली उरलं CaO म्हणा, कार्बन, चुन्याची निवडी. असं पाणी पिलं होतं का? नाही, असं तर नव्हतं पेलं. एवढं विज्ञानाचा दुष्ट वापर करणारे लोक बरीच आहेत. कच्ची फळं घेतात, शेतकऱ्याकडून कमी किमतीला घेतात, कॅल्शियम कार्बाईड ठेवतात, जास्त पिवळी करतात, जास्त किमतीला विकतात. अशा प्रकारची फळं खायची नाहीत.
पिकवायचे नाहीत आणि असं कोणी पिकवताना दिसलं तर पोलिसांना सांगायचं. त्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता असते. ती ओळखायची कशी? त्यांचे देठ कच्चे असतात आणि त्यांचा पुढचा भाग पिवळा असतो. ते रंगाने खूप सुंदर असतात पण चवीला एकदम बेचव असतात. ती घरामध्ये आणून ठेवायची, पाण्यामध्ये त्यांच्याभोवती एक रंगीत फेस तयार होतो, मग ती ओळखायची, त्याला परत नेऊन द्यायची. हे हवेच्या दाबाचं गणित आहे. ह्याच्यामध्ये तांब्या पण आहे आणि भांडं पण आहे, एक पेला. तो मी आजूबाजूला वेल्डिंग केला आहे, मध्यभागी एक छोटं होल आहे. आणि मी काय करतो, जेव्हा ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झाली तेव्हा मोठ्या होलवर बोट ठेवतो, हवेचा दाब बंद होतो आणि मग पाणी टाकतो. उरलेलं पाणी जे आहे ते त्याला पाणी पडायला, बाहेर पडायला जागा नाही आहे. मी जेव्हा इथलं बोट काढलं, हवेचा दाब मोठ्या होलमधून आतमध्ये गेला आणि छोट्या होलमधून पाणी वर यायला लागलं. असं पाणी वर यायला लागलं. ऐश्वर्याने काय केलेलं नाही. ह्याचं कोण सांगेल? दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दिसताना असं दिसतं की एवढं बाटली भरून दूध आहे, ते एवढं टोपणामध्ये लपून बसणार नाही. आणि ह्या पिल्या का असं विचारलं तर पिल्या नाही आहेत त्या, पण मी म्हटलं तोंड पुसा, त्यांनी तोंड पुसलं. ह्याचा अर्थ समोरच्या प्रेक्षकांना वाटलं की दूध पिलंय त्याने. तर हे अशा प्रकारचं हे आहे. आणि कळलं का? हे पाणी, ते तुमचं दूध त्या टोपणामध्ये गेलं, पण असं म्हणतो एवढं दूध टोपणामध्ये कसं जाईल, अशा प्रकारचं हे होतं. साखळी कशी निघाली? आपण प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये, रबर इंडस्ट्रीमध्ये खूप प्रगती केली. अशा प्रकारचे अंगठे तयार केले आणि या अंगठ्यामध्ये अशी साखळी ठेवली आणि मग मी असं बोटामध्ये ती घातली आणि असा हात फिरवला, मंत्र पुटपुटला आणि अंगठा उचलला आणि साखळी दाखवली, अंगठा ठेवून दिला. अशा जर साखळ्या निघत असल्या असत्या तर इकडं आलो असतो का? घरात बसून साखळ्या काढत बसलो असतो का नाही? आणि तुम्ही म्हटलं असा उन्हाळा आहे, आम्हाला एक मोठं कलिंगड काढून द्या, तेही दिलं असतं तुम्ही. नाही, काढता नसतं ते. कुठल्या वस्तू काढता येतात ज्या छोट्या लपवता येतात त्याच काढता येतात, त्याच काढता येतात. याचं कोण सांगेल बरोबर? हा दृष्टिभ्रम तर नव्हता ना? नाही. याच्यामध्ये कोरे कागद पण आहेत, नोटा पण आहेत. आपण क्राफ्ट शिकतो, क्राफ्टन कला. तर इकडे मी तिरकं कापलं आहे आणि या बाजूला तिरकं कापलं आहे. जेव्हा मी इकडनं उघडतो तेव्हा सगळ्या नोटा लपल्या गेल्या, फक्त पांढऱ्या कागदच उघडे झाले. पांढऱ्या कागदांना चिटकून नोटा गेल्यावर इकडचा हात मी इकडे घेतला आणि इकडनं असं जेव्हा उघडलं तेव्हा सगळे पांढऱ्या कागद लपले गेले, फक्त नोटा उघड्या झाल्या. ऐश्वर्याने काय केलेलं नाही. याचं कोण सांगेल बरोबर उत्तर? तुम्हीच सांगा आता. लोहचुंबक त्या लोखंडाच्यात काय? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय मध्य, फिजिक्सचा विषय आहे तो. कळलं का? आत्ता डोंबारीन महिला दोरीवरनं चालते. तिच्या गळ्यामध्ये एक छोटी दोरी असते आणि त्यामध्ये एक लांब बांबू असतो. तिला म्हटलं बांबू घेऊ नको, नुसतं चाल. नाही चालणार. पण पोटासाठी डेअरिंग आणि विज्ञानाचा आधार. न्यूटनने 2 नियमाचा शोध लावला, ग्रॅव्हिटीचा आणि रिव्हर्स ग्रॅव्हिटीचा. हा रिव्हर्स ग्रॅव्हिटीचा प्रयोग आहे. कळलं? एखाद्या माणसाला म्हटलं खुर्चीवरनं उठा तर त्याला पाहिजे पुढे झुकावं लागेल, मग उठेल. भरलेली बादली उचलायची असेल तर त्या भरलेल्या बादलीकडे तो झुकतो. उलट्या बाजून झुकला तर पडणार. तर अशा प्रकारचं त्या पाठीमागचं विज्ञान आहे. ह्याचं कोण सांगेल बरोबर? तो जो बर्फ झाला, जेल तयार झालं. हां, हागीज माहीत आहेत का? हागीजमध्ये जी पावडर असते, स्लूश पावडर, ती मी याच्यामध्ये टाकली होती आधीच. त्यामध्ये पाणी टाकलं पण अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे होतं. मग तो बर्फच झाला असता. हां, बर्फच जर दिसला असता. बर्फ नाही, जेलच, पक्क जेल झालं असतं, ते पडलं नसतं खाली. ऐश्वर्याने काय केलं का? नाही. तर अशा प्रकारचं हे असतं. ह्यांचं एकत्रित काम कार्य काय आहे? एकत्रित कार्य काय आहे ह्यांचं? लोकांना भीती काढली. मी CCTV कॅमेराला गेलो, 15,000च्या वर सगळे होते. माझ्याकडे 10,000च होते. मग मी परत आलो बाहेर. दुकानाच्या बाहेर एक माणूस बसला होता, त्याकडे हे सगळं होतं, रेक्झिनवर हे सगळं मांडलेलं होतं. म्हटलं काय आहे? तो म्हटला घर सुरक्षा यंत्र. म्हटलं नजर लागत नाही, चोरी होत नाही, काय नाही, काय नाही. म्हटलं किती रुपयाला? 30 रुपयाला. 15,000चं काम 30 रुपयामध्ये झालं. अजून मला नजर लागली नाही आणि हे नाही. तर महिलांनी हे सगळं आपल्या केसाला असं अडकवलं तर त्यांना पण नजर लागणार नाही, आहे ना? तर अशा प्रकारचं हे सगळं आहे. आत्ता आपण हे विरोधाने बोलतोय खरं, पण त्या महिला ज्या ह्या कराच्या संपर्कात आल्या त्यांना काय भोगावं लागले किंवा आत्ता लागतंय त्याची कल्पना तुम्हाला आली असेल. मला वाटतं आपलं झालंय. हां, आता हे झालं ना. एक शेवटचा संदेश तुम्ही मला सांगा की हे जे काही तुम्ही आता बघताच आहात त्याचं सगळं वार्तांकन, हा 10वी नापास व्यक्ती आहे अजूनही, म्हणजे हे सगळे ते प्रयोग शिकला असेल वगैरे, तरीही त्याला सामूहिक संमोहन कसं जमलं? जेव्हा एखाद्या महिलेला संमोहित करायचं आहे आणि ते पुढे आले बरेच लोक,
हां, तर या स्टेजवर या. स्टेजवर या. समूहाचा एक